नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन लाईव्ह या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आपण TCSचं लाईव्ह एक सेशन सुरू केलेलं आहे. त्या सेशनचं नाव आपण दिलेलं आहे रिव्हिजन अँड प्रॅक्टिस सेशन. रिव्हिजन अँड प्रॅक्टिस सेशनचा आजचा आपला हा चौथा भाग आहे. या सिरीजमध्ये आपण यापूर्वी TCSने जे काही विविध प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून घेत आहोत. या प्रश्नांच्या ॲनालिसिस थ्रू तुमची रिव्हिजन देखील होणार आहे आणि एक प्रॅक्टिस देखील होणार आहे. त्यासाठी रिव्हिजनसाठी आणि प्रॅक्टिससाठी आपण हे सेशन स्टार्ट केलेलं आहे. त्यामुळे एक एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे, त्याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला उत्तर आलं तर चांगलं आहे आणि जर तुम्हाला उत्तर जमत नसेल तर ॲनालिसिस तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येत आहे किंवा कोणतं ऑप्शन करेक्ट होत आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, द रॉयल फॅमिली हिड देअर इंटरनल डिस्कॉर्ड अँड प्रेझेंटेड अ युनायटेड फ्रंट ऑन इट्स कंट्री. सेंटेन्समध्ये ऑन इट्स कंट्रीला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. आपल्याला बघायचं आहे की हे ऑन इट्स कंट्री बरोबर आहे की नाही. जर हे बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला नो इम्प्रूव्हमेंट नावाचं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट करावं लागेल, किंवा हे जर चुकीचं असेल तर ए, सी आणि डी पैकी असं कोणतं ऑप्शन आहे की जे या ठिकाणी ठेवल्यानंतर आपलं हे सेंटेन्स मिनिंगफुली आणि कंटेक्स्चुअली आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. मग बघा, सेंटेन्स आपण व्यवस्थित पाहूया. सब्जेक्ट आहे आपला द रॉयल फॅमिली. द रॉयल फॅमिली म्हणजे काय? एक शाही परिवार. एका शाही परिवाराबद्दल बोललं जात आहे. त्यानंतर हा जो हीड आहे मित्रांनो, हा हीड आहे वर्बचा सेकंड फॉर्म. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हाईड हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. हाईड म्हणजे काय? लपवणे. आणि जो हिड आहे तो काय आहे? सेकंड फॉर्म आहे. आणि जो हिडन आहे हा काय असतो? थर्ड फॉर्म असतो. म्हणजे बघा, हाईड म्हणजे लपवणे, V2 त्याचा होणार हिड आणि हिडन हा काय होणार? त्याचा V3 होणार, थर्ड फॉर्म होणार. मग या ठिकाणी यांनी V2 वापरलेला आहे, जे अगदी बरोबर आहे की शाही परिवार जो आहे त्यांनी लपविलं. शाही परिवाराने काय लपवलेलं आहे? देअर म्हणजे त्यांची, इंटरनल म्हणजे आंतरिक आणि डिस्कॉर्ड म्हणजे काय? तर असहमती जी आहे ती, त्यांची काहीतरी असहमती आहे, काहीतरी डिस्कॉर्ड आहे, ते त्यांनी काय केलं? लपविलं. अँड आणि प्रेझेंटेड सादर केलेला आहे. काय सादर केलं? अ युनायटेड फ्रंट. एक युनायटेड फ्रंट त्यांनी सादर केला त्यांच्या कंट्रीसाठी. तर त्यांच्या कंट्रीसाठी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून म्हणजे त्यांच्या कंट्रीसाठी त्यांनी इंटरनल डिस्कॉर्ड जी आहे, आंतरिक असहमती जी आहे ती लपवली आणि प्रेझेंटेड युनायटेड फ्रंट टू इट्स कंट्री, त्यांच्या कंट्रीसाठी. मग आता या ठिकाणी बघा, हा जो ऑन आहे हा ऑन चुकीचा आहे. ऑन चुकीचा असल्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होणार नाही. मग या ठिकाणी ऑन जर चुकीचाच आहे तर मग ऑप्शन ए सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इकडे आहे टू बरोबर, इकडे आहे टू बरोबर, इकडे आहे देअर बरोबर, इकडे आहे इट्स बरोबर, इकडे आहे कंट्री बरोबर, इकडे आहे कंट्री बरोबर. मग सी आणि डी पैकी कोणतं आपलं आन्सर होईल? तर या ठिकाणी बघा, त्यांनी देअर वापरलेला आहे. द रॉयल फॅमिलीसाठी काय वापरलेलं आहे? देअर वापरलेलं आहे. मग आपण इथे सुद्धा काय वापरणार? देअर वापरणार. म्हणजे ऑप्शन डी आपलं कॅन्सल होईल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्लिअर आहे? सो हा एक छोटासा महत्त्वपूर्ण भाग आहे की जे सेंटेन्स रीड केल्यानंतर क्लिअरली आपल्याला दिसते की सुरुवातीलाच जर फॅमिलीबद्दल त्यांनी देअर वापरलेला आहे तर नंतर सुद्धा आपण फॅमिलीसाठी काय वापरणार? देअर वापरणार. आणि अशा पद्धतीने आपल्यासमोर मग ऑप्शन ए आणि सी राहतं. परंतु आपण जर ऑन पाहिला तर तो चुकीचा आहे. मग ऑन ऑप्शन ए मधील कॅन्सल होईल. मग अशा पद्धतीने केवळ ऑप्शन सी आपल्यासमोर राहील आणि ते आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. तर हा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर खूप चांगला आहे. समजला नसेल तर आणखी एक दोन वेळेस तुम्ही रिवाइज करा हे लेक्चर, म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल. आणखी बघा पुढचा प्रश्न, वाय ही वॉज अँग्री विथ द गार्ड. वाय ही वॉज अँग्री विथ द गार्ड. गार्डसह तो रागावलेला का होता? गार्डशी तो रागावलेला का होता? आता बघा मित्रांनो, WH क्वेश्चनमध्ये जो काही WH वर्ड असेल तर त्या WH वर्ड नंतर आपण डायरेक्ट सब्जेक्ट घेत नाही, तर आपण काय घेतो? हेल्पिंग व्हर्ब घेत असतो. काय घेतो? हेल्पिंग व्हर्ब. आणि मग नंतर आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. मग नंतर आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. या ठिकाणी बघा, हा WH वर्ड आहे, यानंतर हा सब्जेक्ट आहे आणि हा वॉज जो आहे हा या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब म्हणून घेण्यात आलेला आहे. सो मग आपण जर पाहिलं
तर इथे सब्जेक्ट जो आहे तो इकडे पाहिजे आणि हा हेल्पिंग व्हर्ब जो आहे हा अशा पद्धतीने इन्व्हर्जन मध्ये आला पाहिजे. म्हणजे ही वॉज जे आहे हे चुकीचं आहे. काय असायला पाहिजे? वॉज ही असायला पाहिजे. मग वॉज ही जर आपण पाहिलं तर बघा वॉज ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन ए मध्ये. ही नंतर तर वेर वापरला जात नाही, हे कॅन्सल. व्हाय डिड ही अँग्री? आता अँग्री सोबत आपण डिड वापरणार नाही, कारण डिड जर असेल तर आपल्याला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागेल. परंतु या ठिकाणी अँग्री काय आहे? एक एक्झेक्टिव्ह आहे, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही आणि डी ही उत्तर होणार नाही, कारण ते नो इम्प्रूव्हमेंट सांगते. परंतु या सेंटेन्समध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, आवश्यकता आहे, म्हणून आपण नो इम्प्रूव्हमेंट नावाचा ऑप्शन घेऊ शकत नाही. सो अगदी सोपा प्रश्न आहे बघा. WH जे क्वेश्चन्स असतात, WH क्वेश्चन लहानपणापासून आपण शिकतोय आणि WH क्वेश्चन मध्ये आपल्याला शिकवलं जातं की WH शब्दानंतर इन्व्हर्जनचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? इन्व्हर्जन. जनरली काय होतं की सब्जेक्ट नंतर आपण एकतर व्हर्ब वापरतो किंवा हेल्पिंग व्हर्ब वापरतो. सब्जेक्ट नंतर आपण काय वापरतो? व्हर्ब वापरतो किंवा हेल्पिंग व्हर्ब वापरतो. हे जनरल स्ट्रक्चर झालं. हे कोणतं स्ट्रक्चर आहे? जनरल स्ट्रक्चर आहे. परंतु जेव्हा आपण हा हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब सुरुवातीला वापरतो आणि त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट घेतो, याला इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? इन्व्हर्जन. म्हणजे ही जी रचना आहे तिला आपण इन्व्हर्स केलं. ही जी रचना आहे तिला आपण इन्व्हर्स केलं आणि इन्व्हर्स केल्यामुळे ते काय झालं? इन्व्हर्जन झालं आणि म्हणून याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. सो या ठिकाणी इन्व्हर्जन वापरणं आवश्यक होतं, जे वापरलेलं नाहीये म्हणून चुकीचं आहे. हे इन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळते की आधी हेल्पिंग वर्ब आहे आणि नंतर सब्जेक्ट आहे. सो हे काय होईल? आपलं करेक्ट ऑप्शन होईल. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, गुड मॉर्निंग मॅडम. पुढे बघा, द पेशंट वेटेड. आता बघा कुणीतरी रुग्ण आहे. द पेशंट रुग्ण वेटेड त्याने वाट पाहिली. हा वेटेड जो आहे हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. द पेशंट वेटेड, पेशंटने वाट पाहिली. इन ड्रेड, ड्रेड मध्ये वाट पाहिली. कशाची? फॉर द ट्रॉली. पेशंटने ट्रॉलीची वाट पाहिली. कुणीतरी पेशंट आहे, रुग्ण आहे, त्याने ट्रॉलीची वाट पाहिली. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे इट वुड टेकन हिम टू द ऑपरेशन थिएटर. त्याने त्या ट्रॉलीची वाट पाहिली जी ट्रॉली त्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाईल. कोणीतरी पेशंट आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, त्याने ट्रॉलीची वाट पाहिली. कशासाठी ट्रॉलीची वाट पाहिली? की ती जी ट्रॉली आहे ती त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाईल. आता बघा मित्रांनो, छोटासा पॉइंट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा की जर वाक्यामध्ये वुडचा वापर केलेला असेल किंवा वाक्यामध्ये शुडचा वापर केलेला असेल किंवा वाक्यामध्ये कुडचा वापर केलेला असेल तर त्यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो, त्यानंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरत नाही, व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरत नाही, व्हर्बचा ING फॉर्मही वापरत नाही आणि व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला जर S किंवा ES जोडलेला असेल तर हे सुद्धा आपण वापरत नाही. आणि या सेंटेन्स मध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर हा या ठिकाणी आपल्याला मिळतोय वुड पाहायला आणि त्यानंतर हा जो टेकन आहे हा टेकन V3 पाहायला मिळतोय. सो हा V3 या ठिकाणी चुकीचा आहे. हा काय असला पाहिजे? टेक फक्त V1 असला पाहिजे. हा काय असला पाहिजे? फक्त V1 असला पाहिजे, टेक असला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स करेक्ट होईल. मग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा वुड आहे आणि पुन्हा एकदा या टेकनला V3 म्हणून घेण्यात आलेला आहे. सो हा टेकन या ठिकाणी चुकीचा होईल. जर टेकन इथे पण चुकीचा आहे तर नो इम्प्रूव्हमेंट हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. मग आपण जर पाहिलं तर बघा इथे लिहिलेलं आहे वुड आणि इकडे पण लिहिलेलं आहे वुड. इकडे आहे टेक V1, इकडे आहे टेक V1, इकडे आहे इट आणि इकडे दिलेलं आहे दॅट. मग इट आणि दॅट पैकी काय घ्यायचं? सो द पेशंट वेटेड इन ड्रेड फॉर द ट्रॉली इट वुड. आता पेशंटने जे आहे ते ट्रॉलीची वाट पाहिली की जी ट्रॉली, आपल्याला काय म्हणायचं आहे? की जी ट्रॉली. मग की जी ट्रॉली असं जर आपल्याला म्हणायचं असेल, की जी ट्रॉली आपल्याला जर म्हणायचं असेल तर मग आपल्याला काय म्हणावं लागेल? दॅट वुड. आपल्याला काय म्हणावं लागेल? दॅट वुड टेक. म्हणून या ठिकाणी हा जो इट आहे हा चुकीचा होईल आणि ऑप्शन सी जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. हे सगळं आपण कुठे अभ्यासलेलं आहे? चॅप्टर 2 रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये. चॅप्टर नंबर 2 प्रोनाउन चॅप्टर मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउनचा जो टॉपिक आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन जो टाइप आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही जर ते प्रकरण व्यवस्थित अभ्यासलं सो यू विल गेट अंडरस्टँड दिस, तुम्हाला हे समजेल.
आता बघा पुढे, दिस इज वन ऑफ द बेस्ट बुक दॅट आय हॅव रेड. हा पॉइंट नाउन चॅप्टर मध्ये क्लिअर केलेला आहे की जेव्हा जेव्हा वन ऑफचा वापर होईल, जेव्हा जेव्हा वन ऑफचा वापर होईल त्यानंतर जे नाउन असेल, त्यानंतर जे नाउन असेल ते कसं असेल मित्रांनो, ते असेल प्लुरल. ते कसं असेल, प्लुरल असेल, ज्याला आपण अनेक वचन असं म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, अनेक वचनी नाम असेल. सो वन ऑफ नंतर येणारं जे नाउन असेल ते अनेक वचनी असेल, ते प्लुरल असेल. मग या ठिकाणी बघा, वन ऑफ द बेस्ट नंतर हा जो बुक शब्द या ठिकाणी नाउन म्हणून आलेला आहे हा चुकीचा आहे. हा प्लुरल म्हणजे अनेक वचनी असला पाहिजे. प्लुरल अनेक वचनी असला पाहिजे म्हणजे काय, बुकच्या ऐवजी काय असायला पाहिजे, बुक्स असायला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. मग आपण जर पाहिलं तर बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये बुक आहे म्हणजे हे कॅन्सल, दुसऱ्या ऑप्शनमध्ये बुक्स आहे म्हणजे हे बरोबर, तिसऱ्या ऑप्शनमध्ये बुक्स आहे म्हणजे हे सुद्धा बरोबर. नो इम्प्रूव्हमेंट तर आपलं उत्तर होणार नाही. मग आता बघा, वन ऑफ द बेस्ट बुक्स जे आहे ते बरोबर आहे. हा जो इन आहे हा इन या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते पण कॅन्सल होईल. मग अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, दोन उत्तर बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, वी अर्जंटली नीड वेल क्वालिफाईड टीचर्स फॉर आवर स्कूल. वी अर्जंटली नीड, वी अर्जंटली नीड, आम्हाला अर्जंटली पाहिजेत वेल क्वालिफाईड टीचर्स पाहिजेत फॉर आवर स्कूल, आमच्या शाळेसाठी. मग इकडे जर आपण पाहिलं की फॉर आवर्स स्कूल हे तर अगदी चुकीचं आहे, टू आवर स्कूल हे देखील चुकीचं आहे, आणि आवर स्कूल आमच्या स्कूलसाठी फॉर हे बरोबर आहे, टू जे आहे ते चुकीचं आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे सेंटेन्स आहे हे अगदी बरोबर आहे. या सेंटेन्समध्ये जो अंडरलाईन पार्ट आहे त्याला इम्प्रूव्हमेंटची गरज नाही, कारण तो प्रॉपर आहे, ॲप्रोप्रिएट आहे, करेक्ट आहे, परफेक्ट आहे, राईट आहे. त्यामुळे ऑप्शन ए, नो इम्प्रूव्हमेंट, इज द राईट ऑप्शन. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही स्पेंड्स, ही स्पेंड म्हणजे काय, तो खर्च करतो. स्पेंड या शब्दाचा अर्थ काय होतो, खर्च करणे, परंतु इथे काय होईल, तो खर्च करतो. गुड डील ऑफ मनी ऑन क्लोथिंग म्हणजे तो कपड्यांवर खूप सारा पैसा खर्च करतो. तो कपड्यांवर खूप सारा पैसा खर्च करतो. जेव्हा आपण असं लिहिणार गुड डील ऑफ, जेव्हा आपण लिहिणार गुड डील ऑफ, याचा अर्थ होतो खूप जास्त, याचा अर्थ होतो खूप सारा, खूप जास्त. खूप सारा पैसा तो कशावर खर्च करतो, तर तो क्लोथिंगवर खर्च करतो. परंतु गुड डील ऑफ फक्त म्हणणं चुकीचं आहे. गुड डीलच्या आधी आपल्याला आर्टिकल ए जो आहे तो जोडावा लागेल. म्हणजे आपल्याला काय म्हणावं लागेल, अ गुड डील ऑफ म्हणावं लागेल. फक्त गुड डील ऑफ जर म्हटलं तर ते चुकीचं होईल. आपल्याला काय म्हणायला पाहिजे, अ गुड डील ऑफ असं म्हणायला पाहिजे. मग अ गुड डील ऑफ जर आपण पाहिलं तर ते बरोबर आहे. फक्त गुड डील ऑफ म्हणणं चुकीचं आहे. इथे कुठेतरी आर्टिकल ए गुडच्या आधी पाहिजे होता. मग आपण जर ऑप्शन ए मध्ये पाहिलं तर अ, गुड आणि डील आणि ऑफ आहे, म्हणजे ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढे बघा, गुड डील ऑफच्या आधी फक्त आर्टिकल ए चा वापर केला जाईल, द चा नाही, म्हणजे हे देखील काय होईल, चुकीचं होईल. नो इम्प्रूव्हमेंट आपण म्हणू शकत नाही, कारण जो अंडरलाईन पार्ट आहे त्यामध्ये ए मिसिंग आहे, आर्टिकल ए मिसिंग आहे. आणि गुड डीलिंग असं म्हणू शकत नाही, म्हणजे ऑप्शन डी कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल की ही स्पेंड्स अ गुड डील ऑफ मनी ऑन क्लोथिंग. ही स्पेंड्स अ गुड डील ऑफ मनी ऑन क्लोथिंग, की तो कपड्यांवर खूप सारा पैसा खर्च करतो, किंवा कपड्यांवर तो खूप सारे पैसे खर्च करतो किंवा करत असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा पुढचा प्रश्न, माय कझन हॅज बीन इल सिन्स 3 days. आता हे आपण चॅप्टर टेन्स मध्ये पाहिलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, की जेव्हा जेव्हा आपण सिन्सचा वापर करतो, जेव्हा जेव्हा आपण सिन्सचा वापर करतो ते कशासाठी असतो, तो पॉइंट ऑफ टाइमसाठी असतो. तो कशासाठी असतो, पॉइंट ऑफ टाइमसाठी. म्हणजे एक्झॅक्ट मंथ नेम असेल तर, एक्झॅक्ट मंथ नेम असेल तर, एक्झॅक्ट इयर असेल तर, एक्झॅक्ट इयर नेम असेल तर, एक्झॅक्ट इयर असेल तर,
एक्झॅक्ट डे जर असेल संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, एक्झॅक्ट कोणतं तरी इयर असेल, 1996, 1999, 1994 असेल, 2025 असेल ते, मंथ नेम असेल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल जे असेल ते. सो पॉइंट ऑफ टाइम, टाइम म्हणजे कोणता टाइम, तर आपण 2:30 PM म्हणतो, 3:30 PM म्हणतो, 11 o'clock म्हणतो, 11:30 AM म्हणतो. अशा पद्धतीने जो टाइम असेल त्यासाठी आपण कशाचा वापर करतो, सिन्सचा. आता या ठिकाणी 3 days म्हटलेला आहे की सिन्स सोबत 3 daysचा वापर केलेला आहे. जर सिन्स सोबत डेजचा वापर करायचा आहे तर तो संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडेच आला पाहिजे. असं 3 days, 4 days, 5 days, 6 days येणार नाही. मग जर तुम्हाला 3 days वापरायचं आहे तर सिन्स न वापरता आपल्याला काय वापरावं लागेल, फॉर वापरावा लागेल. काय वापरावं लागेल, फॉर वापरावं लागेल. कारण मग जिथे सिन्स वापरला जात नाही तिथे आपण कुणाची व्यवस्था करतो, फॉरची व्यवस्था करतो. मग फॉर 3 days आपलं बरोबर होईल की जे ऑप्शन ए मध्ये आहे. नो इम्प्रूव्हमेंट म्हणता येणार नाही, फ्रॉम 3 days तर मुळीच म्हणता येणार नाही, बाय 3 days पण म्हणता येणार नाही. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. ऑप्शन ए आपलं योग्य ऑप्शन असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, चल आता बघा पुढचा प्रश्न. इन एन एक्झामिनेशन इट इज मोर इम्पॉर्टंट टू आन्सर ॲक्युरेटली दॅन अ क्विक फिनिश. आता सेंटेन्स बघा की इन एन एक्झामिनेशन, एका परीक्षेमध्ये, इट इज मोर इम्पॉर्टंट, हे खूप महत्त्वाचं आहे, टू आन्सर ॲक्युरेटली, की आन्सर जे उत्तर जे आहे ते ॲक्युरेटली देणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तर जे आहे ते ॲक्युरेटली देणं महत्त्वाचं आहे. कशापेक्षा, क्विक फिनिश करण्यापेक्षा. मग आता बघा मित्रांनो, अ क्विक फिनिशला यांनी काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की हा पार्ट बरोबर आहे की चुकीचा आहे. तर ऑब्व्हियसली हा चुकीचा आहे. आता बघा मित्रांनो, इथे काय आहे, इट इज मोर इम्पॉर्टंट नंतर काय लिहिलेलं आहे, टू आन्सर दिलेला आहे. म्हणजे हा काय आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आणि त्यानंतर ॲक्युरेटली काय आहे, तर ॲक्युरेटली काय आहे, ॲडवर्ब. आणि त्याच्यासोबत काय आहे, द्यान, म्हणजे कंपॅरिझन केलेली आहे. मग आता द्यान नंतरचा जो भाग आहे तोही अशाच पद्धतीने व्हर्ब आणि ॲडवर्बला मिळून तयार झाला पाहिजे. मग आपण काय करणार की या ठिकाणी हा जो फिनिश आहे हा फिनिश V1 बरोबर घेणार, परंतु हा जो क्विक आहे या क्विकला आपण ॲडवर्ब बनवणार. या क्विकला आपण ॲडवर्ब बनवणार. क्विकला ॲडवर्ब बनवण्यासाठी आपण काय जोडला, ly जोडला. मग आता हे काय होईल, देन अ फिनिश क्विकली. आता फिनिश क्विकली, फिनिश हा व्हर्ब असल्यामुळे हा आर्टिकल ए जो आहे हा सुद्धा या ठिकाणी येणार नाही. म्हणजे आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल की इन एन एक्झामिनेशन, एका एक्झाम मध्ये, इट इज मोर इम्पॉर्टंट टू आन्सर ॲक्युरेटली, हे महत्त्वाचं आहे की ॲक्युरेटली आन्सर द्यायला पाहिजे, देन च्यापेक्षा फिनिश क्विकली, क्विकली फिनिश करण्यापेक्षा आन्सर जे आहे ते ॲक्युरेटली दिलं पाहिजे कोणत्याही परीक्षेमध्ये. तर आता आपलं बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे क्विक आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. नो इम्प्रूव्हमेंट तर मुळीच म्हणता येणार नाही. इकडे बघा फिनिश आहे, इकडे आहे क्विकली आणि इकडे आहे फिनिश, इकडे आहे क्विकली. सो हे आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन डी, फिनिश क्विकली. मग बघा, in an examination it is more important to answer accurately than finish quickly. मग आपलं उत्तर काय होईल, ऑप्शन डी होईल. सो हा भाग तुम्हाला कळाला असेल. आता बघा पुढे, आय केम अक्रॉस. आय केम अक्रॉस म्हणजे नजरेसमोर येणे किंवा जवळ येणे. आय केम अक्रॉस म्हणजे नजरेस पडणे, समोर येणे वगैरे. सो आय केम अक्रॉस, माझ्या नजरेसमोर आलं किंवा अचानक एन्काउंटर झालं ज्याला आपण म्हणतो. सम वर्ड्स, आय केम अक्रॉस सम वर्ड्स, काही वर्ड्स माझ्या समोर आले, विच मिनिंग आय डिड नॉट नो, की ज्यांचा मिनिंग मला माहिती नव्हता. मग आता बघा या ठिकाणी काही वर्ड्ससाठी हा जो फक्त विच वापरलेला आहे हा चुकीचा आहे. या ठिकाणी आपण काय वापरलं पाहिजे, मिनिंग ऑफ विच वापरलं पाहिजे. म्हणजे मिनिंग नंतर आपल्याला ऑफ वापरावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला विच वापरावं लागेल. सो आता सेंटेन्स बरोबर की आय केम अक्रॉस सम वर्ड्स, मला काही वर्ड्स दिसले किंवा मी काही वर्ड्सच्या मला माझ्या समोर काही शब्द आलेत, ऑफ विच मिनिंग, की त्यांचे अर्थ आय डिड नॉट नो, त्यांचे अर्थ
ऑफ विच मिनिंग, की त्यांचे अर्थ मला माहिती नव्हते. हे आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन चॅप्टर 2 प्रोनाऊन रिलेटिव्ह टाईप प्रोनाऊन मध्ये शिकलेलो आहोत, समजून घेतलेलं आहे. द मिनिंग ऑफ विच, बघा हे ऑप्शन एच आपलं करेक्ट आहे, नो इम्प्रुव्हमेंट होणार नाही. दॅट आणि मिनिंग्स आपण या ठिकाणी असं विच घेऊ शकत नाही, विच मीन्स म्हणू शकत नाही, कारण वर्ड्स एकापेक्षा जास्त आहे. सो ऑप्शन डी कॅन्सल होईल. केवळ आणि केवळ ऑप्शन ए आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. ओके, सो छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत, छोटे छोटे पॉईंट्स आहेत, छोटे छोटे त्याच्यामध्ये नियम आहेत, ते आपण समजून घ्यायचे आहे. हे सगळं प्रॅक्टिसने आपल्याला व्यवस्थित होईल. आता पुढे बघा, सेम क्वेश्चन आहे. आय एम थिंकिंग टू बाय ए न्यू कार. मी विचार करत आहे नवीन कार खरेदी करण्याचा. तुम्ही काहीही विचार करत असणार, काही खरेदी करण्याचा विचार करत असणार, काही तुम्ही ठरवण्याचा विचार करत असणार, काही वस्तू विकत घेण्याचा विचार करत असणार, अभ्यास करण्याचा विचार करत असणार, व्हॉटएव्हर तुम्ही जे काही करण्याचा विचार करत असणार, तेव्हा तुम्ही थिंक नंतर काय यूज करणार, तर थिंक नंतर आपण ऑफ हा वापर करणार, प्रिपोजिशन. थिंक ऑफ म्हणजे काय, कशाचा तरी तुमच्या मनामध्ये विचार सुरू आहे. सो आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे. कशाचा विचार करत आहे, बाय ए न्यू कार. सो मी नवीन कार घेण्याचा विचार करत आहे. सो या ठिकाणी टू येणार नाही, या ठिकाणी काय येईल, ऑफ. आणि जसा ऑफ आला की पुढचा जो शब्द आहे, पुढचा जो व्हर्ब आहे, तो ING फॉर्म मध्ये बदलून नाउन म्हणून क्रिएट होतो. सो आय एम थिंकिंग ऑफ बाईंग असं होईल, की आय एम थिंकिंग ऑफ बाईंग, की मी बाईंग म्हणजे बाय म्हणजे काय, खरेदी करणे. बाय म्हणजे खरेदी करणे. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग, मी खरेदी करण्याचा विचार करत आहे. ए न्यू कार, मी एक नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहे. एज माय ओल्ड वन इज गिव्हिंग मी ट्रबल, की माझी जुनी कार मला थोडं ट्रबल देत आहे, त्रास देत आहे. सो बघा, थिंक्स म्हणता येणार नाही, ऑप्शन कॅन्सल ए. थिंकिंग ऑफ बाईंग बघा ऑप्शन बी मध्ये आहे. थॉट टू बाय म्हणता येणार नाही, नो इम्प्रुव्हमेंट तर अजिबात येणार नाही. मग अशा परिस्थितीत केवळ ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना? काही अडचण असेल, काही समजत नसेल तर कोणताही प्रश्न तुम्ही रिवाइज करायला सांगू शकतात, की तो प्रश्न समजला नाही, एखादा कन्सेप्ट कळला नाही तर आपण रिवाइज करू, रिपीट घेऊ शकतो, काहीही अडचण नाहीये. पुढे बघा, द बुक्स दोज आय गिव्ह यू इज माइन, प्लीज डोंट मिसप्लेस देम और लेंड देम समवन एल्स. सेंटेन्स बघा, की द बुक्स का जे पुस्तक, दोज आय गिव्ह यू इज माइन, जे पुस्तके, एकापेक्षा जास्त पुस्तकं आहेत, की जी पुस्तके मी तुला दिलेली आहेत, जी पुस्तके आय गिव्ह यू इज माइन, जी पुस्तके तुला मी दिलेली आहेत ती माझी आहेत. प्लीज डोंट मिसप्लेस देम, त्याला इतरत्र कुठेही ठेवू नकोस. और लेंड देम टू समवन एल्स, आणि कुणा दुसऱ्या व्यक्तीलाही ती देऊ नकोस. मग आता बघा या ठिकाणी हा जो दोज वापरलेला आहे, हा दोज चुकीचा आहे, कारण आपल्याला एक रिलेटिव्ह प्रोनाउन या ठिकाणी वापरायचा आहे, की द बुक्स विच किंवा द बुक्स दॅट आपण म्हणू शकतो. कारण बुक्स काय आहेत, एक नॉन लिव्हिंग आहे, तर मग आपण या ठिकाणी एकतर विचचा वापर करू शकतो किंवा दॅटचा वापर करू शकतो. द बुक्स दॅट आय गेव्ह यू, द बुक्स विच आय गेव्ह यू. मग आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इथे बघा, दॅट आय गेव्ह यू असं लिहिलेलं आहे. इथे दॅट आय गेव नंतर टू येणार नाही, सो हे ऑप्शन सी कॅन्सल. आणि विच नंतर आय गिव्ज म्हटलेलं आहे, की जे मी तुला देतो, सो हे कॅन्सल होईल. हे काय होईल, कॅन्सल होईल, कारण गिव्ज जो आहे तो चुकीचा आहे. पुस्तकं दिली, घटना घडलेली आहे, नो इम्प्रुव्हमेंट तर आपण म्हणू शकत नाही. आता बघा, बुक्स जी आहेत ते एकापेक्षा जास्त आहे. द बुक्स दॅट आय गेव्ह यू, द बुक्स विच आय गेव्ह यू, की जी पुस्तकं मी तुला दिलेली आहेत ती पुस्तकं माझी आहेत. सो एकापेक्षा जास्त पुस्तके आहेत, म्हणून इज न येता आपल्याला काय घ्यावं लागेल, आर घ्यावं लागेल. सो द बुक्स दॅट आय गेव्ह यू आर माइन, किंवा द बुक्स विच आय गेव्ह यू आर माइन, जी पुस्तकं मी तुला दिलेली आहेत ती माझी आहेत. सो दॅट आय गेव्ह यू, आणि या ठिकाणी बघा आर पण आहे. सो ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आणि हा सुद्धा पॉइंट कुठला आहे, तर हा पॉइंट रिलेटिव्ह प्रोनाउन मधला आहे. आणि क्लिअरली जर तुम्ही इथे पाहिलं तर सिंग्युलर व्हर्ब दिसतोय, आणि सिंग्युलर व्हर्ब दिसतोय, आणि या ठिकाणी प्लुरल सब्जेक्ट दिसतोय. ते मिसमॅच होत आहे. या पद्धतीने देखील तुम्ही जाऊ शकतात. आता बघा पुढचा प्रश्न, द ऑथर इज नॉट वेल नोन, लिटल बिट पीपल हॅव हर्ड ऑफ हिम. द ऑथर जो लेखक आहे, इज नॉट वेल नोन, तो परिचित नाहीये.
जो ऑथर आहे तो परिचित नाहीये. लिटल बिट पीपल हॅव हर्ड ऑफ हिम. खूप कमी लोकांनी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. खूप कमी लोकांनी, हर्ड म्हणजे काय, ऐकणे, ऑफ हिम म्हणजे त्याच्याबद्दल. खूप कमी लोकांनी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, खूप कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. आता बघा, लिटल बिट जर आपण म्हटलं तर फार थोडे, आणि पीपल जर आपण म्हटलं तर लोक, एकापेक्षा जास्त. लोक नेहमी कसे असणार, एकापेक्षा जास्तच असणार आहे. आणि हा जो लिटल बिट आहे, हा लिटल बिट आपण अनकाउंटेबल नाउनसाठी वापरतो. हा लिटल बिट जो आहे हा आपण अनकाउंटेबल नाउनसाठी वापरतो. लिटल बिट सॉल्ट म्हणतो आपण, गिव्ह मी लिटल बिट सॉल्ट, मला थोडंसं सॉल्ट घे. पुट लिटल बिट शुगर इन इट, आपण थोडीशी साखर याच्यामध्ये टाक. गिव्ह मी लिटल बिट इन्फॉर्मेशन अबाउट हर, त्याच्याबद्दल मला थोडीशी इन्फॉर्मेशन दे. सो हे जे लिटल बिट आहे हे आपण जनरली कशासोबत वापरतो, अनकाउंटेबल नाउन सोबत वापरतो. आणि या ठिकाणी जर लोकांबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर मग लिटल बिटचा वापर आपल्याला करावा लागणार नाही. म्हणजे लिटल बिट चुकीचं आहे, आणि लिटल बिट जर चुकीचं आहे तर मग नो इम्प्रूव्हमेंट हे तर उत्तर मुळीच होणार नाही. मग आपल्याकडे बाकीचे पर्याय काय शिल्लक आहे ते बघा. आता या ठिकाणी पुन्हा एकदा पीपल म्हटलेलं आहे, पीपल म्हणजे लोक, आणि त्यांच्यासाठी लिटल बिट वापरलेलं आहे. आत्ताच सांगितलं की लिटल बिट येणार नाही, म्हणजे मग ऑप्शन बी जे आहे ते पण कॅन्सल होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी अ फ्यू पर्सन म्हटलेलं आहे. पर्सन म्हणजे काय, एक व्यक्ती. पर्सन बघा, पर्सन म्हणजे काय, एक व्यक्ती. पर्सन म्हणजे काय, एक व्यक्ती. जो कोणी व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणतो, पर्सन म्हणतो. आणि पीपल म्हणजे काय, अनेक लोक, ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पर्सन आपण म्हणत असतो, ग्रुप ऑफ पर्सन्स म्हणत असतो. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फ्यू नंतर पर्सन्स जर असतं तर ठीक असतं, परंतु फ्यू नंतर या ठिकाणी फक्त पर्सन आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. ऑप्शन सी कॅन्सल झालं. मग काय शिल्लक राहिलं बघा, ऑप्शन डी. मग या ठिकाणी बघा पीपल पण आहे आणि त्यासोबत फ्यू पण आहे. आणि नाउन चॅप्टरमध्ये, फर्स्ट चॅप्टर नाउनमध्ये क्लिअर केलेलं आहे आपण की फ्यू नंतर अनकाउंटेबल नाउन जर असेल तर सेंटेन्स चुकीचं असेल. फ्यू नंतर फक्त आणि फक्त प्लुरल काउंटेबल नाउन, अनेक वचने नामाचा वापर केला जातो. फर्स्ट चॅप्टर नाउन मध्ये सुद्धा क्लिअर केलेला आहे, थर्ड चॅप्टर एक्झेक्टिव्ह मध्ये सुद्धा क्लिअर केलेला आहे. दोन्ही ठिकाणी हा नियम आपण घेतलेला आहे. मग अशा पद्धतीने आपलं करेक्ट उत्तर काय होईल मित्रांनो, ऑप्शन डी होईल की द ऑथर इज नॉट वेल नोन. जो ऑथर होता, लेखक होता, तो परिचित नाहीये. फ्यू पीपल हॅव हर्ड ऑफ हिम, की फारच कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे, फारच कमी लोकांनी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न. माय रिसेंट लंडन ट्रिप वॉज रिअली स्पेशल, की माझी नुकतीच लंडनची जी ट्रिप होती ती खूपच, खरोखर खूप स्पेशल होती. बिकॉज, कारण आय वॉज बीइंग एबल टू मीट माय नेफ्यू अँड हिज फॅमिली आफ्टर मेनी इयर्स, की माझा नेफ्यू जो आहे, भाचा जो आहे तो, आणि त्याची फॅमिली जी आहे त्यांना मी खूप बऱ्याच वर्षानंतर भेटू शकलो होतो. आता बघा, जेव्हा एखादं कार्य तुम्ही प्रेझेंटमध्ये करू शकता त्यासाठी आपण कॅनचा वापर करतो, आणि ते कार्य करू शकता याच्यासाठी आपण एबल टूचा वापरही करतो. यासाठी आपण एबल टूचाही वापर करतो. परंतु जेव्हा कॅनचा वापर आपण करतो तेव्हा आपण त्याला रिप्लेसमेंट म्हणून एम इज आर आणि प्लस एबल टू वापरू शकतो, प्लस एबल टू वापरू शकतो, आणि यानंतर येणार V1. परंतु जेव्हा पास्ट मध्ये तुम्ही काहीतरी करू शकले ते सांगण्यासाठी तुम्ही एकतर कुडचा वापर करणार किंवा तुम्ही वॉज किंवा वरचा वापर करून एबल टूचा वापर करणार. कशाचा वापर करणार, एबल टूचा वापर, आणि एबल टू नंतर येतो V1. आता या ठिकाणी पास्टची घटना आहे की माय रिसेंट लंडन ट्रिप वॉज रिअली स्पेशल. माझी रिसेंटली, नुकतीच लंडनची जी ट्रिप होती ती खरोखर स्पेशल होती, कारण आय वॉज बीइंग एबल टू, म्हणजे मी काहीतरी करू शकलो, तर काय, भेटू शकलो. कुणाला, माझ्या नेफ्यूला, माझ्या भाच्याला भेटू शकलो आणि त्याच्या फॅमिलीला भेटू शकलो. फार वर्षातनं मी आफ्टर मेनी इयर्स, खूप वर्षानंतर मी त्यांना भेटू शकलो. मग बघा, वॉज वर नंतर डायरेक्टली आपल्याला एबल टूचा वापर करावा लागेल. मग तिकडे आहे वॉज आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जर एबल टू जर घ्यायचा आहे तर हा बीइंग जो आहे, हा बीइंग या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे.
म्हणजे फक्त वॉज एबल टू पाहिजे, की बघा जे ऑप्शन ए मध्ये आहे एम तर प्रेझेंट मध्ये येईल म्हणून हे कॅन्सल, नो इम्प्रुव्हमेंट म्हणता येणार नाही आणि एबल टू सोबत हॅजचा वापर तर मुळीच होणार नाही. सो ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, कळतंय सगळ्यांना? फार महत्त्वाचे प्रश्न आहेत, छोटी छोटी क्वेश्चन्स आहेत, परंतु आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. हे जे मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो, ॲनालिसिस करताना जे तुम्हाला लिहून देतोय हेच महत्त्वाचं आहे, कारण ह्यावरच हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते तयार होत आहेत. पुढे बघा, द मासेस म्हणजे काय? लोक, पीपल. दो वेल इंटेन्श, लोकांचं चांगलं इंटेन्शन होतं, प्रेफरेबल टू रिमेन पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, प्रेफरेबल टू म्हटलेलं आहे, रिमेन पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स. सो द मासेस जे लोक आहे, दो जरी वेल त्यांचं इंटेन्शन चांगलं असलं तरी प्रेफरेबल टू रिमेन त्यांनी प्रेफर केलं राहणं, काय राहणं पसंत केलं? पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स. पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स म्हणजे काय? त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला नाही. मग बघा, प्रेफरेबल टू येणार नाही, काय वापरलं गेलं पाहिजे? प्रेफर टू रिमेन, त्यांनी राहणं पसंत केलं, प्रेफर टू रिमेन. सो प्रेफर्स येणार नाही कारण मासेस एकापेक्षा जास्त आहे, नो इम्प्रुव्हमेंट म्हणू शकत नाही, आणि हॅड प्रेफर्ड बरोबर असलं तरी टू नंतर रिमेनिंग येणार नाही. ऑप्शन डी कॅन्सल, केवळ आणि केवळ ऑप्शन ए एक आपलं करेक्ट उत्तर होईल, की द मासेस दो वेल इंटेन्शन प्रेफर टू रिमेन पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स, की त्यांनी पसंत केलं पॅसिव्ह स्पेक्टॅटर्स राहणं पसंत केलं. पुढे बघा, वर्ड बाय वर्ड रीडिंग लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ अनदर बॅड हॅबिट विच इज द हॅबिट ऑफ रीडिंग अलाउड. आता बघा, वर्ड बाय वर्ड रीडिंग लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ अनदर बॅड हॅबिट विच इज द हॅबिट ऑफ रीडिंग अलाउड. आता या ठिकाणी वर्ड बाय वर्ड म्हटलेला आहे, हा जो वर्ड बाय वर्ड आहे हा एक नाउन आहे, आणि वर्ड बाय वर्ड नंतर हे जे रीडिंग म्हटलेलं आहे तर हा पूर्ण आपला आता काय झालेला आहे? सब्जेक्ट झालेला आहे. हा वर्ड बाय वर्ड रीडिंग जो आहे हा पूर्ण आपला काय आहे मित्रांनो? सब्जेक्ट आहे. आता हा सब्जेक्ट कसा आहे? तर हा जिरंडवाला सब्जेक्ट आहे, की जिथे रीडिंग हा आपल्याला प्रामुख्याने वर्ब म्हणून न घेता एक नाउन म्हणून घ्यायचा आहे, ज्याला आपण जिरंड असं म्हणत असतो. मग आता जेव्हा हा जिरंड म्हणून वापरला जाईल, तेव्हा यानंतर आपल्याला हा लीड वापरावा लागणार नाही, तेव्हा आपल्याला काय वापरावं लागेल? लीड्स वापरावा लागेल, कारण हा सिंग्युलर काउंट केला जातो. जिरंड सिंग्युलर म्हणून काउंट केला जातो, सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून घेतला जातो. मग वर्ब देखील कसा पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. मग या ठिकाणी बघा, लीड आहे हे कॅन्सल, या ठिकाणी लीडिंग आहे हे कॅन्सल, इकडे लीड्स आहे हे बरोबर, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणखी बघा पुढचा प्रश्न, माय फ्रेंड डिड नॉट अंडरस्टँड. माय फ्रेंड माझा मित्र, डिड नॉट अंडरस्टँड माझ्या मित्राला समजले नाही द स्टोरी. माय फ्रेंड डिड नॉट अंडरस्टँड द स्टोरी, माझ्या मित्राला स्टोरी कथा समजली नाही. शी आस्क्ड मी, तिने मला विचारले, आता मैत्रीण आहे ती, की माझ्या मैत्रिणीला कथा समजली नाही, स्टोरी समजली नाही. शी आस्क्ड मी, तिने मला विचारले, फॉर एक्सप्लेन इट हर, तिने मला विचारले की मला एक्सप्लेन कर. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं की शी आस्क्ड मी, आता एक्सप्लेन करण्यासाठी तिने मला सांगितलेलं आहे, तर मग जेव्हा तिने एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलेलं आहे तर या एक्सप्लेनच्या आधी मी काय वापरणार? टू वापरणार, की शी आस्क्ड मी आणि हा फॉर येणार नाही. शी आस्क्ड मी टू एक्सप्लेन, शी आस्क्ड मी टू एक्सप्लेन आणि इट नाही, या ठिकाणी जनरली आपण काय घेतला पाहिजे? फॉर घेतला पाहिजे. मग आता बघा, टू एक्सप्लेन इट टू हर हे देखील बरोबर होऊ शकतं, नो इम्प्रुव्हमेंट. टू एक्सप्लेनिंग येणार नाही, हे कॅन्सल. कॅन आय एक्सप्लेन, सो या पद्धतीने आपण घेऊ शकतो टू एक्सप्लेन इट टू हर. मग आता बघा आपण काय घेतलेलं आहे? शी आस्क्ड मी टू एक्सप्लेन इट. आता इट म्हणजे काय? हे इट त्या स्टोरीसाठी घेतलेले आहे आणि हरच्या आधी आपण हा काय घेतलेला आहे? परत एकदा टू घेतलेला आहे, आणि त्या पद्धतीने आपण जर गेलो तर मग ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होत आहे, की तिने मला सांगितलं की तू मला ती एक्सप्लेन करून सांग.
ओके, सो आपले प्रश्न जे आहेत ते आता या ठिकाणी ओव्हर झालेले आहेत, संपलेले आहेत. सो या भागामध्ये आपण जवळपास 20 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं देखील आपलं लेक्चर आहे. लेक्चर आता MPSC बॅचमध्ये होईल, कंडिशनल सेंटेन्सेस म्हणून. त्यामध्ये आपण टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 कंडिशनल सेंटेन्सेस आणि इतरही काही कंडिशनल सेंटेन्सेस आहेत ते समजून घेणार आहोत. 2 वेगवेगळ्या भागांमध्ये कंडिशनल सेंटेन्सेस आपण समजून घेणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण आता इथेच थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.